जालना शहरासह जिल्ह्याच्या ग्रामीण भागात देखील अजून सुद्धा डिझेल टंचाईचा तुटवडा जो तो मोठ्या प्रमाणात भासत असल्याचं चित्र खरं तर पाहायला मिळतंय। जालना शहरातल्या बसस्थानक परिसरात असलेल्या पेट्रोल पंपावरती मी दाखल झालेलो आहे। आपण पाहू शकतो की अगदी सकाळपासून आज या शहरातल्या पेट्रोल पंपावर देखील ग्रामीण भागातून शेतकऱ्यांची संख्या मोठ्या संख्येने आपल्याला पाहायला मिळत आहे। आपल्यासोबत काही शेतकरी आहेत, त्यांच्याशी आपण संवाद साधूया। मामा कुठून आलेत आणि इथली काय परिस्थिती? काजळून आलो, सकाळी 7 वाजल्यापासून इथं बसले। आम्हाला डिझेल नाही, काही नाही, भाकरी नाही, तुकडे नाही, काहीच नाही। डिझेलसाठी बसले। आमचे ट्रॅक्टर उभा आहे, शेतीच्या मशागती थांबेले डिझेलमुळं। कारण डिझेल नसलं तर काय करणार आम्ही? आता बैल बारदाना कोणत्यावेळे राहिलेला नाही, बैल बारदाना। बरं, आता इथली परिस्थिती काय नेमकी? इथली परिस्थिती आता कधी डिझेल भेटणार नाही, हे म्हणते टँकर जाऊन द्या, तेव्हा डिझेल चालू होईल। आता काय परिस्थिती आहे आम्हाला काही आता समजणार नाही। फक्त थांबा म्हणते, आम्ही रांगेत बसले। सकाळी 7 पासून थांबले। सकाळी 7 पासून थांबले। आता 12 वाजता आहेत, उन्हाचा तडका वाढलेला आहे। उन्हात तडक वाढले। जेवण करून आले की नाही ते सुद्धा काय जेवण काय झालं? आता आम्ही अचानक आलो, जेवणाची व्यवस्था नाही, काही नाही, असंच आलो बसलो। डिझेल आता भेटलं, घरी गेल्यावरच जेवण भेटलं आम्हाला। शासनाकडे काय मागणी तुमची या सगळ्या शासनाकडे एकच मागणी की शेतकऱ्यासाठी डिझेल उपलब्ध करून द्या। आपल्या सोबत आहे मामा, कुठून आले तुम्ही? असोला बरं, काय परिस्थिती? डिझेल साठी किती वाजल्यापासून आले तुम्ही? 9 वाजल्यापर्यंत गेले. बरं, इथं आल्यावरती काय परिस्थिती? इथे काय रांगेल बसले, ट्रॅक्टर उभे, जेसीबी उभे। इथून जायचं उन्हामध्ये तर मस्ती चालत नाही उन्हात। संध्याकाळी ते संपत अजून रातचं भेटत नाही, रातभर झोप काय लाईन नंबर। तुम्ही याच पंपावर आले की अजून कुठल्या पंपावर? कमीत कमी 8-9 पंप होता दररोज। मला 100 लिटर डिझेल लागते जेसीबीला आणि ट्रॅक्टरला। हा, इसे काय नाही, मी दररोज डिझेलवरच फक्त केलं जेवणच करीत बी नाही, फक्त डिझेल। 6 माणसं आहे माझ्या मागं, ट्रॅक्टरवर आणि जेसीबीवर। मला डिझेलच लागतं, दुसरं काही लागत। शासनाकडून आपलं काहीच नको, फक्त डिझेल टायमावर द्या। आपण पाहतोय की शासनाने शेतकऱ्यांना त्वरित डिझेल उपलब्ध करून द्यावं अशी मागणी जी आहे ती शेतकरी बांधवांकडून केली जात आहे। अगदी सकाळी 7 वाजल्यापासून हे शेतकरी जे आहेत ते पेट्रोल पंपावरती उपाशी पोटी लाईन मध्ये उभा राहत असल्याचं चित्र खरं तर आपल्याला पाहायला मिळालेलं आहे। त्यामुळे सरकार आता शेतकऱ्यांसाठी लवकरात लवकर डिझेल उपलब्ध करून त्यांच्या मागण्यांची पूर्तता करेल का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। रामनाथ ठाकरे, TVN मराठी, जालना। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।